नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर. आज आपल्याला या ठिकाणी थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू म्हणजेच ऑर्थोग्राफिक व्ह्यूज कशा पद्धतीने काढायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहिले सर्वात प्रथम क्वेश्चन बघा. ड्रॉ एफ व्ही. एफ व्ही म्हणजे फ्रंट व्ह्यू म्हणजेच एलिव्हेशन. सेकंड टी व्ही. टॉप व्ह्यू म्हणजे प्लान. त्यानंतर लेफ्ट हँड साइड व्ह्यू अँड राईट हँड साइड व्ह्यू. यूज TAPS म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम. हा जो ऑब्जेक्ट म्हणजे सिंपल ब्लॉक दिलेला आहे याचा थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये व्ह्यूज कशा पद्धतीने काढायचे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. आता बघा, ही निरीक्षकाची दिशा आहे. एक्स दिलेला आहे इथं. ही आहे लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट 100 मिलीमीटर. 40 millimeter is the height of the object and width is given 60 millimeter म्हणजे 60 मिलीमीटर width आहे. लेंथ 100, हाईट 40 and width 60. लेंथ म्हणजे लांबी, हाईट म्हणजे उंची, width म्हणजे रुंदी. आता या ठिकाणी बघा, हा ऑब्जेक्ट तुम्हाला मी दाखवतो. हा ऑब्जेक्ट आहे. हे डिस्टन्स आहे 100 मिलीमीटर, हे आहे 40 मिलीमीटर आणि हे आहे 60 मिलीमीटर. लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इज 100 मिलीमीटर, हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज 40 मिलीमीटर अँड विड्थ म्हणजे रुंदी 60 मिलीमीटर. याचा आपल्याला थर्ड अँगल मध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू काढायचे. आता तुम्ही या दिशेने बघताय, तर ज्या वेळेला तुम्ही इकडून बघाल तुम्हाला कुठल्या कुठल्या काढा दिसतात. तरी दिसेल 100, 40, 100, 40. हा झाला ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू, समोरून बघून काढलेला देखावा. आता तुम्ही इथेच आहात. आता विचार करा, तुम्ही वर्ण बघताय. वर्ण बघितल्यावर तुम्हाला काय दिसेल? 100, 60, 100 अँड 60 म्हणजे 100/60 चा रेक्टेंगल किंवा आयत. हा झाला ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू. आता लेफ्ट हँड साइड बघा, थोडासा वाकडा करतो याला. ह्या साईडने बघताय तुम्ही, म्हणजे असा आहे, तुम्ही या साईडने बघताय. 40, 60, 40 अँड 60 हा झाला त्याचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू. आणि या साईडने जर बघितलं तुम्ही तर 40, 60, 40 अँड 60 हा झाला ऑब्जेक्टचा राईट हँड साइड व्ह्यू. हा एक सिंपल ब्लॉक आहे किंवा सिंपल ऑब्जेक्ट आहे. आता ह्याचे आपल्याला व्ह्यूज काढायचे आहेत. इथे दिलेलं आहे फ्रंट प्लेन, टॉप प्लेन, लेफ्ट साइड प्लेन. आता हे ड्रॉ करण्याकरता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली लाईन आहे पेजची, इथून 100 मिलीमीटर एवढं डिस्टन्स घेऊन एक डॉट मार्क करा. थोड्या डिस्टन्सवर परत 100 एवढं डिस्टन्स घेऊन पॉईंट मार्क करा. कसा करायचा आहे, तर इथून इथे घेतलं 100, 100, इथून घेतलं 100. थोडक्यात काय, का आपल्याला जी इथे लाईन ड्रॉ करायची आहे ती या लाईनला पॅरलल पाहिजे. मग हे 2 पॉइंट घेऊन एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी रेषा. हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. याला म्हणतात रेफरन्स लाईन. मग याला नाव द्या इथे एक्स आणि या इकडे साईडला लिहा वाय. लांब लचक रेषा काढायची पूर्ण पेजवर, काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिले एक्स वाय रेफरन्स लाईन काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर ही जी पेजची लाईन आहे इथपासून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे 80 मिलीमीटर या लाईनवर. या इथं प्रोटेक्टर ठेवा. प्रोटेक्टर म्हणजेच कोन मापक, हा असा ठेवायचा. इथून 90चा पॉईंट प्लॉट करायचा. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट घेऊन एक व्हर्टिकल लाईन आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची, उभी रेषा. व्हर्टिकल लाईन म्हणजेच काय, तर उभी रेषा. मिडियम थिकनेसची काढा, जास्त डार्क पण करू नका, जास्त फेंट पण करू नका. याला नाव द्या x1, y1. नंतर या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स घ्या 120, 120 मिलीमीटर. टोटल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इज किती आहे, 100 मिलीमीटर. नंतर आपल्याला 10 सोडायचे ते नंतर सांगतो. पण या पॉइंट पासून इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे, तर 120. परत या पॉइंटवर प्रोटेक्टर म्हणजेच कोनमापक ठेवा. 90चा पॉइंट प्लॉट करा.
हा पॉइंट आणि हा 90चा पॉइंट घेऊन वर्टिकल स्ट्रेट लाईन उभी सरळ रेषा या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायची. ती स्केलनी काढा किंवा सेट स्क्वेअरनी. याला नाव द्या x2 y2. 3 रेफरन्स लाईन झाल्या xy, x1 y1 आणि x2 y2. आता बघा या पॉइंट पासून नीट बघा का हा पॉइंट जिथं XY आणि x1 y1 चं इंटरसेक्शन म्हणजे भेट झालेली आहे. तिथून वरच्या बाजूला घ्या 10 मिलीमीटर असं डॉट मार्क करू नका, तुम्हाला कळण्याकरता मी तो डार्क केलेला आहे. इथून घ्या 10 मिलीमीटर, इथून लेफ्टला घ्या 10, इथून घ्या 10. सेम या पॉइंट पासून वरती घ्या 10 मिलीमीटर, या साईडला 10 मिलीमीटर, राईट साईडला 10 मिलीमीटर आणि 10. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट घेऊन स्केलच्या साह्याने एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करा. आडवी फेंट रेषा. हे डिस्टन्स 10 आहे, हे डिस्टन्स 10 आहे. हे दोन पॉइंट घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला आडवी फेंट रेषा ड्रॉ करायची. काय केलं पहिले XY लाईन ड्रॉ केली, मग x1 y1, मग x2 y2 आणि मग या दोन रेषा. आता आपण इथून इथं डिस्टन्स सोडलेले 10, इथून इथं 10 बरोबर. तर या पॉइंट मधून उभ्या रेषेला समांतर रेषा किंवा x1 y1 ला समांतर रेषा ड्रॉ करा. व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल फेंट लाईन. इथून हे डिस्टन्स आहे 10. वेडी वाकडी काढू नका, सरळ स्ट्रेट लाईन या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायची. एक तर तुम्ही सेट स्क्वेअरचा वापर करा, नसेल जमत इथून इथं 10 घ्या, इथून इथं 10 घ्या आणि हा पॉइंट हा पॉइंट घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. आता या पॉइंट मधून x2 y2 ला मला फेंट लाईन ड्रॉ करायची, म्हणजे तुम्हालाही फेंट लाईन ड्रॉ करायची. या करता हा पॉइंट बघा का, हा इथला पॉइंट होता, हा इथे आहे. इथून लेफ्ट साईडला घ्या 10, राईट साईडला 10. हा पॉइंट आणि हा पॉइंट घेऊन वर्टिकल फेंट लाईन ड्रॉ करा. हा पॉइंट आणि हा पॉइंट घेऊन वर्टिकल फेंट लाईन या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायची. आता आपलं बेसिक आखणी या ठिकाणी झालेली आहे. आता आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचं आहे. आता थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये फ्रंट व्ह्यू हा XY रेषेच्या खालच्या बाजूला काढला जातो. आता ऑब्जेक्ट बघा, ही डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर आहे किंवा निरीक्षकाची दिशा X. आता इकडून बघताना आपल्याला काय दिसणार, हा इथे लिहिलंय मी फ्रंट प्लेन. हे डिस्टन्स आहे 40, 100, 40 आणि 100. म्हणजे 40/100 चा जो रेक्टँगल आहे तो आपल्याला बिलो XY लाईन किंवा XY रेषेच्या खाली काढायचा आहे. इथून इथपर्यंत हे डिस्टन्स किती आहे आपलं 100. ही लाईन पहिले डार्क करा, त्यानंतर स्केल घ्या किंवा सेट स्क्वेअर घ्या. इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचे आपल्याला 4 सेंटीमीटर म्हणजेच 40 मिलीमीटर. ही लाईन कुठली आली, ही जी 40 मिलीमीटरची लाईन आहे ती मी लेफ्ट साईडला घेतली बरोबर. आता ही राईट साईडची लाईन ही किती आहे 40. परत ह्या इथून इथं स्केल घ्या, 4 सेंटीमीटर मार्क करा म्हणजेच 40 मिलीमीटर. आणि मग हे दोन पॉइंट घेऊन ही जी बॉटमची एज आहे ही पण आपल्याला ह्या दिशेने बघताना दिसते. जेवढ्या विजिबल एजेस आहेत म्हणजे दिसणाऱ्या रेषा आहेत त्या डार्क लाईनने आपल्याला ड्रॉ कराव्या लागतात. त्यासाठी स्केलचा किंवा सेट स्क्वेअरचा वापर करू शकतो. झाला फ्रंट व्ह्यू. काय विशेष त्यात काहीच नाही. आपण याला डायमेन्शनिंग नंतर करू. आता आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे. आता वरच्या दिशेने बघा काय दिसणार आहे 60, 100, 60 and 100. हे जे ऑलरेडी लाईन्स आहेत ह्या लाईनला म्हणतात प्रोजेक्शन लाईन. आता पॉइंट कुठे आहे बघा का, इथे. इथून इथपर्यंत हे डिस्टन्स आहे 10 मिलीमीटर. इथून इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे 60. मग अशी स्केल ठेवायची, 6 सेंटीमीटर किंवा 60 मिलीमीटर मार्क करा. या पॉइंट पासून परत 6 सेंटीमीटर किंवा 60 मिलीमीटर मार्क करा. दोन डार्क लाईन झालेले आहेत. इथून इथपर्यंत ही स्ट्रेट लाईन पहा कशी काढली ते. नंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट धरून इथून अशी हॉरिझॉन्टल लाईन. हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू. आता ह्याला मी डायमेन्शनिंग करतो. आता डायमेन्शनिंग करण्याकरता ही जी लाईन आहे फ्रंट व्ह्यूची इथून एक स्ट्रेट व्हर्टिकल लाईन, स्ट्रेट व्हर्टिकल म्हणजे उभी रेषा फेंट काढा. या पॉइंट पासून 7 मिलीमीटर सोडा, या पॉइंट पासून 7 मिलीमीटर सोडा. स्केलच्या साह्याने म्हणजे पट्टीच्या मदतीने एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करा. इथे पॉइंटेड एरो काढा 1 2 3. इथे एक एरो काढा
वरच्या बाजूला लाईनच्या माप टाका 100 म्हणजे 100 मिलीमीटर झाला फ्रंट व्ह्यू. मग त्याच्या थोडं डिस्टन्स सोडून एक हॉरिझॉन्टल लाईन 5 मिलीमीटर म्हणजे 5 मिलीमीटर एक लाईन काढा, त्यामध्ये लिहा FV म्हणजेच फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूचं दुसरं नाव काय आहे? इलेव्हेशन. इथून आलं. आता आपल्याला ह्या ऑब्जेक्टची किंवा फ्रंट व्ह्यूला हाईट द्यायची आहे. हाईट देण्याकरता इथून एक लाईन ड्रॉ करा. इथून एक लाईन ऑलरेडी आहेच. मग इथून 7 मिलीमीटर डिस्टन्स व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. पुन्हा पॉइंटेड एरोज बघा कसे काढलेत ते. ह्या लाईनच्या डाव्या बाजूला माप द्या 40 मिलीमीटर. हा झाला आपला फ्रंट व्ह्यू कम्प्लीट. थर्ड अँगल मध्ये फ्रंट व्ह्यू हा नेहमी XY रेषेच्या खाली असतो आणि टॉप व्ह्यू XY रेषेच्या वर. आता आपल्याला टॉप व्ह्यूला माप देण्याकरता इथून परत एक्सटेन्शन लाईन घ्या. या लाईनच्या रेषेत असं लाईन ड्रॉ करा स्केलच्या साहाय्याने, फेंट लाईन दिसेल अशी. आणि याच्या लेफ्ट साइडला डायमेन्शन द्यायचे आपल्याला 60. 3 डायमेन्शन्स आहेत फक्त. लेंथ 100, हाईट 40, विड्थ 60. लेंथ 100, हाईट 40 अँड विड्थ 60. याला पण आपण नाव देऊ टॉप व्ह्यू. थोड्या डिस्टन्सवर हे किती घ्यायचं असं काय नाही, तुमच्या मनाची मर्जी. इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे एक स्ट्रेट लाईन करा. TV टॉप व्ह्यू म्हणजेच झाला प्लान. टॉप व्ह्यूचं दुसरं नाव काय आहे तर प्लान, PLAN. आता फ्रंट व्ह्यू झाला टॉप व्ह्यू. आता थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या डाव्या बाजूला काढतात. हा फ्रंट व्ह्यू आहे. ह्याच्या डाव्या बाजूला मला आता काय काढायचं आहे? लेफ्ट हँड साइड व्ह्यू. मग इथून मी अशी एक लाईन ड्रॉ करतो बघा. तुम्हाला ही लाईन का ड्रॉ करतो? याला म्हणतात प्रोजेक्शन लाईन. आणि त्याची हाईट तर सेम राहणार आहे ना, बरोबर. ह्याच्यामध्ये मला लेफ्ट हँड साइड फिट करा. आता लेफ्ट हँड साइड ह्या ठिकाणी बघा ऑब्जेक्टचा, इकडून बघताय 60, 40, 60 अँड 40 मिलीमीटर. व 60, 40. आता सर्वात प्रथम ही जी लाईन आहे, ही लाईन ह्या ठिकाणी आली 40 ची. मग ही लाईन आहे इथून इथं आले 60 ची. आता ही 60 कशी घेणार? स्केलनी माप घ्या. या ठिकाणी 6 मिलीमीटर, तिथपर्यंत ही लाईन डार्क करा. त्याचप्रमाणे इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्या 6 मिलीमीटर, ही लाईन डार्क करा आणि मग हे या ठिकाणी जॉईन करा. हा काय झाला? ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू. मग हे जे आपण फ्रंट व्ह्यू लिहिलंय ना, इथूनच 2 लाईन ड्रॉ केल्या, स्केलच्या साईने ड्रॉ करा म्हणजे ते अशा आणि अशा. आणि इथे लिहा LHS आणि V म्हणजे लेफ्ट हँड साइड व्ह्यू. हा झाला ऑब्जेक्टचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू. साईज काय आहे? 40, 60, 40, 60. एकदम सोपं आणि सिंपल आहे. आता आपल्याला ऑब्जेक्टचा काढायचा राईट हँड साइड व्ह्यू. या करता या इथून एक लाईन ड्रॉ करा. इथून ऑलरेडी लाईन आहेच. आता राईट हँड साइड व्ह्यू करता तुम्हाला ह्या दिशेने पाहायचंय. आता इकडून बघतोय आपण, इकडून बघतोय म्हणजे दिसणार ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. तुम्हाला दोनच लाईन दिसत आहेत, बाकी लाईन कुठे गेल्या? इथे एक लाईन आहे आणि इथून एक आहे. सेम ऑब्जेक्ट आहे ना, ब्लॉक आहे तो. राईट साइडने बघताना पण काय दिसणार आहे आपल्याला? तर 60/40 चा रेक्टेंगल. मग तो कसा काढणार? हाईट किती आहे? हे घेतला 40. हे तर ऑलरेडी पोझिशन मध्ये आलेलंच आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचा आहे 6 सेंटीमीटर. इथून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचा आहे 6 सेंटीमीटर म्हणजे 60 मिलीमीटर. आणि मग हे 2 पॉइंट जॉईन करा. हा काय झाला ऑब्जेक्टचा राईट हँड साइड. आता इथं ऑलरेडी माझं हे सगळं आहे, ठीक आहे. इथे लिहितो मी किंवा ह्या साईडला लिहितो, इथे अशा 2 लाईन काढून. R म्हणजे राईट, H म्हणजे हँड, S V. हा झाला राईट हँड साइड व्ह्यू. आता थर्ड अँगल मध्ये लक्षात ठेवा, टॉप व्ह्यू वरती असतो, फ्रंट व्ह्यू खाली. लेफ्ट हँड साइड व्ह्यू at left of front view and right hand side view at right of front view. म्हणजे उजवा उजवीकडे जातो आणि डावा डावीकडे टॉप व्ह्यू वरती एकटा असतो. फर्स्ट अँगल मध्ये आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये 3 व्ह्यूज वर होते, टॉप व्ह्यू खाली होता, फर्स्ट अँगल होता. थर्ड अँगल मध्ये
फ्रंट व्ह्यू, या इथे लेफ्ट हँड साइड व्ह्यू आणि या ठिकाणी राईट हँड साइड व्ह्यू टॉप व्ह्यू वरती. तर अशा पद्धतीने आपण काय केलंय, हा जो ऑब्जेक्ट आहे याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड कशा पद्धतीने काढतात ते या ठिकाणी पाहिलेलं आहे. ते सगळं झाल्यानंतर नेहमीप्रमाणे इथे लिहायचंय नोट ऑल डायमेन्शन्स आर इन मिलीमीटर, स्केल 1:1 फुल स्केल आणि मग सिम्बॉल TAPS थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम. आता हा सिम्बॉल काढण्याकरता सर्वात प्रथम एक हॉरिझॉन्टल सेंटर लाईन काढा. सेंटर लॅश लॉंग डॅश स्मॉल डॅश लॉंग डॅश स्मॉल डॅश ही सेंटर लाईन. ही सेंटर लाईन काढून झाल्यानंतर या लाईनवर पहिले एक उभी रेषा ड्रॉ करा. वरच्या बाजूला डिस्टन्स घ्या 6 मिलीमीटर, खाली घ्या 6, म्हणजे टोटल डिस्टन्स झालं 12. यानंतर इथून 15 मिलीमीटर 15 मिलीमीटर वर व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. हे डिस्टन्स घ्या 10, इथून घ्या 10, 10, 10, 6, 6 आणि मग असं हे ट्रॅपेझियम आपल्याला या ठिकाणी काढायचंय. आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची कल्पना येईल. आता थर्ड अँगल मध्ये पुढे काय करायचंय, ह्या पॉइंट पासून नीट बघा, आता इथंच तुम्ही चुकता. इथून एक पॉइंट प्लॉट करायचा 20 मिलीमीटर अंतरावर. परत उभी सेंटर लाईन ड्रॉ करा, लॉंग डॅश स्मॉल डॅश लॉंग डॅश आणि ह्या इथे कंपास ठेवून एक सर्कल ड्रॉ करा. सर्कलची रेडियस असेल 6 मिलीमीटर, डायमीटर 12 म्हणजे 6 मिलीमीटर त्रिज्या, 12 मिलीमीटर व्यास. त्यानंतर याच पॉइंट मधून 10 डिस्टन्स घ्यायचंय, 10 मिलीमीटर त्रिज्या आणि 20 मिलीमीटर व्यासाचं सर्कल काढायचंय. हा झाला थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीमचा सिम्बॉल. पहिला व्हिडिओ पाहिला असेल त्यात तुम्हाला फर्स्ट अँगलला बघितलं तर सर्कल इकडे होती आणि थर्ड अँगल मध्ये इकडे. थोडक्यात काय का फर्स्ट अँगल मध्ये जे सर्कल्स आहेत ती मोठ्या रेषेच्या बाजूला असतात आणि थर्ड अँगल मध्ये ही जी सर्कल ड्रॉ करतो ती छोट्या रेषेच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी काढावी लागतात. त्यानंतर इथं तुमचं टायटल येईल TAPS म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम. तर अशा पद्धतीने थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मध्ये साध्या सरळ ब्लॉकचा व्ह्यू कशा पद्धतीने काढतात हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचा नीट अभ्यास करा, निरीक्षण करा. तर आजच्यासाठी मी इथेच थांबतो. धन्यवाद.